2 दिवस बेपत्ता असलेल्या मायलेकाचा दुर्दैवी अंत झालाय। या घटनेनं अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुका हादरलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात पुन्हा एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। जामखेड तालुक्यातील तरडगाव येथे बेपत्ता असलेल्या तरुण आईसह तिच्या 1.5 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह विहिरीत आढळून आलाय। त्यामुळे संपूर्ण परिसर हादरलाय। तर या दुर्दैवी घटनेमुळे तरडगाव वंजारवाडीसह जामखेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे। साळू शिवाजी चौरे आणि तिचा 1.5 वर्षीय मुलगा विवांश शिवाजी चौरे या दोघांचा यात मृत्यू झालाय। दोघेही 10 मे पासून बेपत्ता होते। नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून त्यांचा सर्वत्र शोध सुरू होता। मात्र तरडगाव येथील दत्तुबा ढाळे यांच्या शेतातील विहिरीत या दोघांचे मृतदेह तरंगताना आढळले आणि एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटना ठिकाणी धाव घेत दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले। त्यानंतर तात्काळ ग्रामीण रुग्णालय जामखेडला पाठवण्यात आले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केलं। आईच्या कुशीत वाढणाऱ्या निरागस चिमुकल्याचाही अशा दुर्दैवी घटनेत अंत झाल्याने उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तळाले। वंजारवाडी येथील बिभीषण तांदळे यांनी खर्डा पोलीस ठाण्यात माहिती दिली। त्यानुसार साळू चौरे आणि विवांश हे गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता होते आणि अखेर सकाळी विहिरीत मृत अवस्थेत ते आढळल्यानं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। प्राथमिक वैद्यकीय माहितीनुसार दोघांचा मृत्यू पहाटे 1 ते 3 वाजण्याच्या दरम्यान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांनी पथकासह घटना ठिकाणी धाव घेत पाहणी केली। सहाय्यक फौजदार सय्यद यांनी पंचनामा करून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 194 अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करतायत। तर या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करतायत। मात्र एका आईसह निष्पाप चिमुकल्याचा झालेला दुर्दैवी अंत संपूर्ण जामखेड तालुक्याला सुन्न करून गेलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, जामखेड, अहिल्यानगर।